Hello students, in last video lecture we studied part 1 of the lesson Earth Moments. In this video lecture we are going to discuss next remaining point. Let's see the first point, causes of earthquakes. There are various causes of earthquakes such as volcanicity, tectonic movements, uh, anthropogenic causes, as well as some other man-made causes. Let's see the first one, volcanicity. According to the volcanicity, some but not all earthquakes are associated with volcanic eruption. Such earthquakes are generally shallow and their effect is seen mostly in the areas close to the eruption site. For example, a volcanic earthquake in the Cascade near Mount St. Helens was the magnitude 5.5 in 1981. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राहिलेल्या प्रकरणातील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते अभ्यासणार आहोत. पहिला आहे भूकंप निर्मितीची कारणे. भूकंप निर्मितीची काही कारणे आहेत, जशी की ज्वालामुखी, भूविवर्तनिकी हालचाली आणि मानवनिर्मित भूकंप. पहिला आहे ज्वालामुखी. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंपाची निर्मिती होऊ शकते. अशा भूकंपाचे केंद्र सहसा कमी खोलीवर असतात आणि उद्रेकाच्या जवळच्या परिसरातच यांचा परिणाम पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ 1981 साली कॅस्केड पर्वतरांगात ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्याच वेळेस सेंट हेलेन्स येथे 5.5 या रिश्टर महत्तेचा भूकंप झाला होता. Second causes of earthquake is that tectonic movements. According to these types of movement, the earth crust consists of several large and small unstable tectonic plates. They float on denser portion of the upper mantle zone. Due to their movements, the earthquake generally occurs along their margin. Look at figure 1.21. The earthquakes which generally occurred in Indonesia, California in North America, Chile in South America, Uttar Kashi and Assam in India are the best example of such earthquakes. दुसरा महत्त्वाचा जो घटक आहे भूकंप निर्मितीच्या कारणांमध्ये तो आहे भूविवर्तनकी हालचाली. भूकवच हे अनेक लहान मोठ्या भूपट्ट्यांपासून बनलेले असून ते स्थिर नाहीत. बाह्य प्रावरणावरील जास्त घनतेच्या भागावर हे तरंगत असतात. सर्वसामान्यपणे सीमावर्ती भागात भूपट्ट हालचालींमुळे भूकंप निर्मिती होऊ शकते. यात भूपट्ट सरकणे, एकमेकांवर आदळणे, एक दुसऱ्याखाली जाणे इत्यादी बाबी घडत असतात. आकृती 1.20 मध्ये बघा, इंडोनेशिया, कॅलिफोर्निया उत्तर अमेरिका खंडात आहे आणि चिली दक्षिण अमेरिका खंडात आहे. तेथे जो काही भूकंप झाला होता, तसेच भारतामध्ये उत्तर काशी आणि आसाममधील काही जो भूकंप झाला होता, ती या प्रकारच्या भूकंपाची उदाहरणे आहेत. नेक्स्ट वन, anthropogenic causes means man-made causes. In recent years, earthquakes have occurred due to an atomic explosion, large construction activity, drilling, blasting, and large-scale mining in different parts of the world may also lead to earthquakes. However, their effects are highly localized. मानवनिर्मित भूकंप हा अलीकडच्या काळातील जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये आण्विक स्फोट, मोठ्या प्रमाणावरील खोदकाम, सुरुंगाचा वापर, अणुचाचण्या, बांधकाम तसेच खाणकाम या मानवी क्रियांमुळे देखील भूकंपाची निर्मिती होते, परंतु त्याचे परिणाम स्थानिक असतात.
Next important point is that earthquake zone in India. On the basis of the intensity of damage risk, India is classified into 5 risk zone. Use the given web link and complete the table accordingly. You will get more idea about that. Uh, According to seismic zones in India, there are 5 zones which occupied by the degree of risk such as least, low, moderate, high and very high. आता आपण भारतातील भूकंप क्षेत्र याबद्दल थोडक्यात माहिती बघू. भूकंपामुळे होणाऱ्या नुकसानीच्या तीव्रतेनुसार भारतात एकूण 5 भूकंप प्रवण क्षेत्र वर्गीकरण केलेले आहेत. दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन तुम्ही जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन करू शकता आणि जो काही नकाशा आहे त्याचं निरीक्षण करा आणि दिलेला जो तक्ता आहे तो पूर्ण करा. भारतामध्ये जो भूकंप प्रवण क्षेत्र आहे त्याचं वर्गीकरण हे 5 घटकात केलेलं आहे. त्यातील पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जोखमीची पातळी ही अतिशय कमी असते. दुसरं कमी असते. तिसरं जोखमीची पातळी ही मध्यम स्वरूपाची असते. चौथं जोखमीची पातळी ही उच्च प्रमाणात असते आणि 5वं जे आहे ती जोखमीची पातळी अति उच्च असते. आता हा चार्ट तुम्हाला त्या नकाशावरून कंप्लीट करायचा आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट volcanoes. Volcano is an opening in the earth's surface through which gases, molten lava and solid material are ejected from the upper mantle portion on the surface of the earth. On the basis of origin of eruption, volcanoes can be classified into 2 types: eruption through cones, eruption through fissures. पुढील महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ज्वालामुखी. सर्वसामान्यपणे बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप, लावा आणि घनरूप पदार्थ हे ज्वालामुखी उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वी पृष्ठभागावर येतात. या प्रक्रियेस ज्वालामुखी असं म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकानुसार 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. पहिलं आहे केंद्रीय उद्रेक, दुसरं आहे भेगीय उद्रेक. लुक ॲट दिस फिगर. आकृती बघा. कॉनिकल volcanoes and fissure type volcano. केंद्रीय उद्रेक आणि भेगीय उद्रेक. Volcanoes may also be classified on the basis of periodicity and the continuance of the eruption activity, like active volcanoes, dormant volcanoes and extinct or dead volcanoes. These are the important facts of the volcanoes. ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी हा सातत्य यावरून जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी, सुप्त किंवा मृत ज्वालामुखी असे वर्गीकरण करता येते. Now let's see the volcanic materials. Look at this passage, read the passage carefully and you will get the idea of that and answer the following क्वेश्चन्स. समोर एक उतारा दिलेला आहे व्होल्कॅनिक इरप्शनच्या बाबतीत. तो तुम्ही शांतपणे वाचायचा आहे आणि त्याच्यावरती जी काही प्रश्नांची उत्तरं आहेत ती तुम्ही द्यायची आहे. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ मटेरियल विच कम आउट इन व्होल्कॅनिक इरप्शन्स, नेमली लिक्विड, सॉलिड अँड गॅसेस. ज्वालामुखीच्या उद्रेकातून प्रामुख्याने 3 प्रकारचे पदार्थ बाहेर पडतात. ते म्हणजे असतात की द्रवरूप पदार्थ, घनरूप पदार्थ आणि वायुरूप पदार्थ. Let's see the first one, liquid material. Liquid material is the molten rock material. When the molten rock material is below the earth's surface, it is called magma. When it is appears on the surface, it is called the lava. On the basis of percentage of silica, it classified into 2 types: acidic lava and basic lava. Acidic lava, which consists to the higher percent of silica, it has got high melting point. It is the thick fluid and moves slowly. And the basic lava, which consists to the less percentage of silica, it has low melting point. It's more fluid, can flow over longer distance. पहिला महत्त्वाचा आहे तो म्हणजे द्रवरूप पदार्थ. द्रवरूप पदार्थांमध्ये वितळलेल्या खडकाच्या द्रव पदार्थाचा समावेश होतो.
ज्यावेळी हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात त्यावेळेस त्यास मॅग्मा असे म्हणतात. तसेच ज्यावेळी मॅग्मा भूपृष्ठावर येतो त्यावेळी त्यास लावा असे म्हणतात. या लावारसामध्ये असणाऱ्या सिलिकाच्या प्रमाणानुसार त्याचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे आम्ल लावा, दुसरा आहे अल्कली लावा. आम्ल लावा जो आहे याच्यामध्ये सिलिकाचे प्रमाण हे जास्त असते, तसेच अल्कली लावा यामध्ये सिलिकाचे प्रमाण कमी असते. नेक्स्ट वन इज दॅट लिक्विड मटेरियल, solid material which consists to the dust particles and rock fragments. When the material is very fine, it is called volcanic dust. The small size solid particles are called ash. The solid angular fragments are known braces. Sometimes the lava material thrown into the air solidified into small fragments before falling on the earth's surface. It is called the volcanic bombs. दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे घनरूप पदार्थ. घनरूप पदार्थ जसे की धुलीचे कण किंवा खडकांचे तुकडे यामध्ये यांचा समावेश होत असतो. ज्यावेळी हे पदार्थ अतिशय सूक्ष्म असतात त्यावेळी त्यास ज्वालामुखीय धूळ असे म्हणतात. लहान आकाराच्या घनरूप पदार्थांना राख असे म्हणतात. घनरूप टोकदार तुकड्यांना सकोनाश्म असे म्हणतात. काही वेळा लावा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्याच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर फेकला जातो, त्यास ज्वालामुखीय बॉम्ब असे म्हणतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट इज दॅट gaseous material. At the time of volcanic eruption, a dark cloud of smoke can be seen over the crater. On the basis of shape cloud, it's called cauliflower cloud. Various inflammations gases are found in these clouds. These gases produce in flame. उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखीच्या मुखामध्ये वर धुराचे ढग गडद दिसून येतात. धुराच्या ढगाच्या आकारावरून त्यास फुलकोबी ढग असे म्हणतात. यामधील काही वायू ज्वलनशील असल्यामुळे ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वाला निर्माण होत असतात. नेक्स्ट वन इज दॅट द volcanic landforms. According to the volcanic landforms, a number of landforms are formed due to cooling and solidification of magma. Some important landforms are given below. पुढील महत्त्वाचा आहे तो म्हणजे ज्वालामुखीय भूरूपे. ज्वालामुखीय भूरूपांमध्ये ज्यावेळी लावारस थंड होतो आणि त्याला घनरूप अवस्था प्राप्त होते त्यावेळी त्यापासून अनेक प्रकारची भूरूपे निर्माण होतात. फर्स्ट वन इज दॅट लावा डोम्स. In that concept, lava domes are developed when the magma comes out and solidifies around its mouth. The shape of the dome depends upon fluidity of lava. High dome with steep slopes are developed by acidic lava. Due to basic lava, broad base low domes are developed. Look at the figure 1.14. पहिला जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे लावा घुमट. लावा घुमट यामध्ये ज्यावेळी मॅग्मा हा मुखातून बाहेर येऊन तेथेच घनरूप बनतो त्यावेळी घुमटाकार टेकडीची निर्मिती होते. लावारसाच्या प्रवाहीपणावर या घुमटांचे आकार ठरतात. तीव्र उतारांच्या उंच घुमटावर टेकड्यांची निर्मिती आम्ल लावारसापासून होत असते. अल्कली लावामुळे कमी उंचीचे विस्तृत तळ असलेले घुमट तयार होतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट इज दॅट lava plateaus. Due to spread of the lava in huge quantity from fissure volcano, it covers large areas and plateaus are formed. The Deccan Trap in India has developed from the volcanic eruption millions of years ago. दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे लावा पठारे. लावा पठारे जसे की भेगीय ज्वालामुखीतून पसरणाऱ्या लावारसापासून याची उत्पत्ती होत असते. मोठ्या प्रमाणात विस्तृत भूपृष्ठावर लावारस पसरल्यामुळे अशा पठारांची निर्मिती होते. भारतामधील दख्खनचे पठार हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. नेक्स्ट वन इज दॅट caldera. According to the concept caldera, it is the eruption of volcano brings about large quantity of material and the relieves lot of pressure. After the eruption, a large and deep depression
remains in that area. The large depression is called the caldera. This can be around 10 km wide and the hundred of meters deep. They may later turn into lakes. Smaller calderas are known as the craters. दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ज्वालामुखीय काहील. काही वेळा ज्वालामुखी उद्रेकातून खूप मोठ्या प्रमाणावर पदार्थ बाहेर पडतात व त्याच वेळी खूप मोठ्या प्रमाणात दाबमुक्ती होते. उद्रेकानंतर या भागात मोठ्या आकाराचे व खोलगर खळगे तयार होतात. यांना ज्वालामुखीय काहील किंवा कॅल्डेरा असे म्हणतात. असे खळगे काही वेळा सुमारे 10 किलोमीटरपेक्षाही अधिक रुंद व शेकडो मीटर खोल असतात. कालांतराने येथे सरोवरांची निर्मिती होते. लहान आकाराच्या ज्वालामुखीय काहिलींना ज्वालामुखी विवर असे म्हणतात.